उदगीर शहरात 2 जुलै रोजी अनुसूचित जातीचे अ-ब-क-ड उपवर्गीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे। या आक्रोश मोर्चात जळकोट उदगीर देवणी तालुक्यातील सकल मातंग समाज सहभागी होण्याचे आवाहन मातंग समाजाचे दैवत सचिन भाऊ साठे यांनी पुणे येथून निघालेल्या पदयात्रेतून हे केले आहे। यावेळी शिवसेना उबाटा गटाचे उदगीर विधान परिषद प्रमुख स्वप्नील जाधव उपस्थित होते। इकडे बघा। जबाबदारी द्यावी लागते। कोकणी साहेबांनी काम केलं आता सचिन भाऊ सांगितलं। ईश्वर ईश्वर जाऊ 24 ला तर तुम्ही याच टाकले सगळे पहिला तर सगळे येतीलच आपण। हे बघा 24 ला मोर्चा 24 ला आपण इकडे आहे ना। सॉरी 2 तारखेला आपलं मोर्चा आहे। हा अच्छा आपलं मी स्वप्नील आणि जाधव विधानसभा आणि मातंग समाजाला आवाज करायचे पूर्ण लोक एकत्र येत नाही लोक आपले 100% यायला आता भाऊ पुढे निघाले। सर्वांना सप्रेम जयलवजी जय भीम। 2 मिनिटे। आज पुण्यामधून 17 जूनच्या या दिनाच्या निमित्तानं देशपिता लहुजी साळवे यांना अभिवादन करून आम्ही आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलो आहोत आणि आमची ही सगळी पायी पदयात्रा आहे आणि या पदयात्रेमधून आम्ही सर्व समाजांना तळागाळातल्या लोकांना भेटत मुंबईच्या दिशेनं वाटचाल करतोय। 24 ला आझाद मैदानामध्ये जमायचं आहे आणि या आझाद मैदानामध्ये जाण्याचा हेतू पावसाळी अधिवेशन आहे आणि शासनाकडे आपली ही मागणी जी अ-ब-क-ड वर्गीकरणाची मागणी आहे आरक्षणाची, ही मागणी लक्षवेधी ठरली पाहिजे आणि आता ती अंतिम टप्प्यात असून शासनाने कोणतीही दिरंगाई त्यामध्ये केली नाही पाहिजे असा आमचा हेतू आहे आणि मोठ्या ताकदीनं आक्रमकपणे महाराष्ट्रातला सर्व समाज बांधव अनेक संघटना या लॉंग मार्चमध्ये सहभागी होत आहेत। या पदयात्रेमध्ये मला स्वतः स्वप्नील जाधव जे उदगीरचे विधानसभेचे प्रमुख आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे, युवक आहेत, तरुण आहेत आणि यांनी आयोजकांनी मिळून यांच्या सोबतच्या सहकार्याने मिळून उदगीरमध्ये 2 तारखेला वर्गीकरणाच्या अनुषंगाने मोर्चा काढलेला आहे। पण मी 2 तारखेला पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी असल्यामुळं मला या मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही। तर माझं उदगीरच्या सर्व समाज बांधवांना आव्हान आहे की आपण या मोर्चांमध्ये अप्रगत जातीनं म्हणजे आपण सगळे या प्रगत जातीनं ज्या पद्धतीची नाटकं सुरू केलेली आहेत ती नाटकं मोडीत काढण्यासाठी आणि आपला संवैधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी, अपेक्षितांना न्याय देण्यासाठी आपण या मोर्चामध्ये मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे।